देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर त्यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या व्यावसायिक हितसंबंधाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। काही पोस्ट आणि व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की सरकारच्या धोरणांचा अप्रत्यक्ष फायदा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायांना होऊ शकतो। या सर्व आरोपांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी हे दावे स्पष्टपणे फेटाळून लावले। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलांच्या व्यवसायात इथेनॉलचा वाटा अत्यंत कमी आहे। इथेनॉलला त्यांनी दिलेले समर्थन हे कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आहे। गडकरींच्या मते भारत दरवर्षी लाखो कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो। इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाचा वापर वाढल्यास आयात कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि ऊस, मका तसेच इतर पिकांना बाजारपेठ उपलब्ध होईल। त्यांनी E20 इंधनाबाबतही भूमिका स्पष्ट केली। काही वाहनांमध्ये मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते हे त्यांनी मान्य केले, मात्र ती मर्यादित असल्याचं सांगत ग्राहकांसाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान या प्रकरणावर भाष्य करणाऱ्या काही सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स विरोधात नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चुकीची माहिती आणि जबाबदार सार्वजनिक चर्चेबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे। पण आता काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात। सरकारच्या धोरणावर प्रश्न विचारणं हा लोकशाहीतील प्रत्येक नागरिकांचा अधिकार नाही का? सरकारवर टीका करणं आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणं यातील सीमारेषा नेमकी कुठे आखली जाणार? जर इथेनॉल धोरण इतके यशस्वी असेल तर त्याचे सर्व कश परिणाम सरकारने अधिक पारदर्शकपणे जनतेसमोर का मांडू नयेत? शेतकऱ्यांना इथेनॉलसाठी लागणाऱ्या पिकांचा खरोखरच योग्य आणि हमी भाव मिळतो का? ऊस आणि मक्याला प्रोत्साहन दिल्यामुळे इतर अन्न पिकांवर त्याचा काही परिणाम होत आहे का? ज्या भागात आधीच पाण्याची टंचाई आहे तिथे ऊसासारख्या पिकांच्या वाढत्या लागवडीमुळे पाण्यावरील ताण वाढत आहे का? इथेनॉल उत्पन्नासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालामुळे अन्नधान्याच्या उपलब्धतेवर किंवा किमतीवर काही परिणाम होतो का? ज्या शेतकऱ्यांकडे साखर कारखाने किंवा डिस्टिलरी नाहीत त्या छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना या धोरणाचा समान फायदा मिळतो का? की मोठ्या उद्योगांना आणि काही मोजक्या कंपन्यांनाच अधिक फायदा होत आहे? E20 इंधनामुळे जुन्या वाहनधारकांना अतिरिक्त देखभाल किंवा दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागतो का? जर एखाद्या वाहनाचा मायलेज कमी होत असेल तर त्याची भरपाई ग्राहकांना कशी मिळणार? इथेनॉलमुळे प्रदूषण कमी झाल्याचे स्वतंत्र आणि सार्वजनिक आकडे सरकारने नियमितपणे जाहीर केले आहेत का? या धोरणांमुळे प्रत्यक्ष किती परकीय चलनाची बचत झाली? शेतकऱ्याचे उत्पन्न नेमके किती वाढले? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर एखादा नागरिक, पत्रकार किंवा कंटेंट क्रिएटर सरकारच्या धोरणांवर तथ्यांच्या आधारे प्रश्न विचारत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणं योग्य आहे का? लोकशाहीत सरकारचे निर्णय विचारणे चुकीचे नाही, पण त्यावेळी कोणावरही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नाही। म्हणूनच या विषयावर भावनेपेक्षा तथ्य, आकडेवारी, अधिकृत माहिती आणि स्वतंत्र अभ्यास यांच्या आधारे चर्चा होणं आवश्यक आहे। आता निर्णय तुमचा। तुमच्या मते इथेनॉल धोरणाचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? शेतकरी, सामान्य नागरिक, उद्योग की देशाच्या अर्थव्यवस्थेला? आणि या धोरणाबाबत सरकारने अधिक पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।